ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, काल मी एक व्हिडिओ टाकला होता आणि परवाही टाकला होता की आपल्यावर संकट कोण आणतं, आपल्याला त्रास कोण देतं याबद्दल, की आपल्याला त्रास, आपल्यावर काही बाधा वगैरे काय जी करतात गोष्टी ते आपलेच लोक असतात, आपलेच नातलग असतात, हे मी सांगितलं होतं. आणि खूप जणांनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली की खरंय तुमचं, म्हटले की आमच्या बाबतीत पण असं घडलंय. तर अशाच संदर्भात आता हे झालं, मी आपल्या घरातील नातलग, अगर मित्र, कंपनी, कोणी जवळचे संबंधित लोक आपल्याला त्रास देतात, म्हणजे काही करतात, त्रास देतात, आपलं जिना म्हणजे एकदम हलालीचं करून टाकतात काही काही. पण तसं करत असताना अजून एक गोष्ट आपल्याकडून एक चुकते, स्वतः आपल्याकडूनही. ज्यावेळेस असे लोक आपल्याला त्रास देतात, नातलग त्रास देतात आपल्याला, अथवा कोणी संबंधित माणसं आपल्याला त्रास देतात, त्यावेळेस काय होतं, आपल्याला टेन्शन येतं. आणि आपण टेन्शन आल्यानंतर हे आपलं जी टेन्शन आहे ते कुणापाशी तरी बोलतो आपण, कुणापाशी तरी बोलतो आपण सहज, गप्पा गोष्टी करतो. आणि करत असताना, गप्पा गोष्टी ही करत असताना चुकून आपल्याकडून काही गोष्टी, आपल्या घरातील काही कमजोऱ्या असतात. प्रत्येक घरामध्ये काही कमजोऱ्या असते, म्हणजे घरातील माणसाचे काही, आणि ते कमजोऱ्या आपण आपल्या मित्र मैत्रिणींना, सहकार्यांना, अथवा कुणाला तरी जवळच्या आपण जे समजतो अशा लोकांना आपण बोलतो, सांगतो. आणि नेमकं याच्यातच आपलं चुकतं. आता चुकतो म्हणजे कसं चुकतो, मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे उदाहरण. आणि मग ही काय होतं, आता सांगायला बी काही मर्यादा आहेत ना. सांगा, आता नवऱ्यानं बायकोचं घरानं सांगायचं, काय असे करते तसं करते, अगर काय जे असे घरगुती आपले काही प्रॉब्लेम असतात घरात, नवरा बायकोतले प्रॉब्लेम सुद्धा असं आपण बाहेर बोलतो. तर हे बोलणं कितपत योग्य आहे, आणि त्याच्यामुळं काय घडू शकतं, आणि पुन्हा आपण करणी केली, कुठं काही केलं म्हणून बोलतो. पण नेमकं आपल्याकडून चुकतं कुठं, की आपण समजा आपल्या बायकोबद्दल, आपल्या मित्रांमध्ये अथवा एखाद्या मैत्रिणीमध्ये जर ही गोष्ट बोललो तर ते व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकते. आता एक किस्सा सांगतो तुम्हाला थोडक्यात. महिलेचं एक कुटुंब म्हणजे घेऊन आले आपल्याकडे एकदा, की असंच त्रास होतो म्हणून तिला बाधा केली, कोणतरी करणी केली, असं केलंय तसं केलंय वगैरे वगैरे साठी आले होते. तर माझी ही थेरी वेगळी, माझी पद्धतच वेगळी असते पाहण्याची. सहज मी तसलं असं लिंबू फेक कुठं काही करत असला, काही कुठं करण्याचा काही मला करत नाही. अगोदर मी सत्य जाणून घेत असतो, त्या व्यक्तीला बोलतं करतो, त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला बोलतं करतो मी, म्हणजे, आणि मग तिच्याकडून जाणून घेतो काही गोष्टी. पहिल्या टप्प्यातच आपल्याला समजतं असं नाही, त्याला 2-3 टप्पे घ्यावे लागतात, 2-3 वेळेस बोलतो त्यांच्याशी. मग ते आली, चांगलं बघितलं, माझ्या लक्षात आलं की हिला काय बाधा वगैरे काही नाही, हिला दुसराच मानसिक ताण तणावामध्ये आहे, ती टेन्शनमध्ये आहे, खूप टेन्शनमध्ये आहे, एवढं जाणवलं. आणि मग मी तिला एक आत्मविश्वास देतो समोरच्या व्यक्तीला, आणि त्या गोष्टीतून मग तिला ते सगळं काही पोटातलं सांगते, काय प्रॉब्लेम येतो, मग आपण त्याच्यावर उपचार काय करायचे ते करतो. मग तिथं काही बोलले नाही, तिथं समजा ऐकून घेतलं, तिला फक्त एकच विश्वास संपादन केला मी तिचा. आणि मग तिनं फोन मला एका दिवशी करून टाकला, आणि तिनं मला जी स्टोरी सांगितली ती तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल की कसं आपलं चुकतं. तिला जे त्रास होता, मानसिक त्रास व्हायला होता म्हणून आपल्याकडे आली होती, पण तिनं जी स्टोरी सांगितली ती एक विशेष असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडू शकते अशी.
तिने सांगितलं, महाराज म्हणले मला जे त्रास तुम्ही बोललात मला बरं वाटलं, समजून घेतला तुम्ही, तशी माझ्याकडून एक चूक झाली म्हणले. कारण घरामध्ये काही आमच्या घरगुती नवरा बायकोतले काही गोष्टी होत्या आणि मी घरातले काही सासूचे हे असे काही प्रॉब्लेम घरगुती दिराचे असं घरगुती आमचे भांडणं तंटे मी माझ्या ऑफिसमध्ये बोलत राहायची, म्हणजे ऑफिसच्या सहकार्याबरोबर अशा गप्पा गोष्टी चालायच्या. असं कधीमध्ये मला टेन्शन यायचं, मग टेन्शन मुक्त होण्यासाठी मी त्या सहकार्याबरोबर बोलत राहायचे म्हणले. ह्या गोष्टी म्हणजे घरातल्या गोष्टी सांगत असे मी. आणि मग त्यानं मस्त ऐकून घ्यायचं, सहानुभूती, नका टेन्शन घेऊ, असं तसं बोलायचं हे. आणि मग त्यानं मी सगळं सांगत गेलं की मला कुठंतरी सांगावं वाटायचं, मन मोकळं करावं वाटायचं, म्हणून मी बोलत राहिले. मी आपल्या मन मोकळं एक आपल्या सहकारीत या हिशोबाने मी बोलत राहिले. पण त्याच्या पोटात काय होतं मला काही माहीत नाही म्हणली. मी एक आपलं विश्वासानं मी सांगत गेले आणि त्यानं वेगळाच गैरसमज करून घेतला की मी त्याच्यावर प्रेम करते असं. आता मी सांगायचे म्हणले. मग आता मी काही गोष्टी सांगायला ना पाहिजे ते सांगितल्या. म्हणजे नवरा बायकोचे संबंध असं त्याबद्दल बी बोलले की आमच्या नवरा बायकोचे संबंध होत नाहीत नीट, असलं तसं काही घरी बोलले ते. म्हणले बोलून गेले मी. मग ते एका दिवशी त्यानं मग विषय काढत आणि मग एक दिवशी त्यानं डायरेक्टली मला विचारलं, म्हणले आपण संबंध ठेवूया म्हणले. असं बोलतच मी क्षणभर माझ्या तळपायाची आगच झाली म्हणली. मला क्षणभर काहीच कळलं नाही. म्हणजे काय बोलतात म्हणले तुम्ही? अहो मी खरं सांगितलं. नाही म्हणले काही अडचण नाही म्हणले. मग ते पुढे बोलायला मग ते तशा हेतूने मी म्हटलं माझ्याकडून चुकलं म्हणले असं. पण ते काही म्हणजे बळजबरी करण्याचा प्रयत्न करायला म्हणले. आणि मग मी नकार दिल्यानंतर माझ्यावर ब्लॅकमेल करायला लागला म्हणले. मी एवढं टेन्शनमध्ये आले की मग मला ते ऑफिस बी जाऊ वाटणा गेलं काही, म्हणजे हे भीती वाटायली असं तसं. आणि मग त्या गोष्टी माझं मानसिक संतुलन बिघडलं म्हणले. म्हणून मला इकडे तिकडे दवाखाने, पण मला हे सांगताही नाही गेलं की असं झालंय म्हणून. ही माझ्याबाबत असं झालंय म्हणून कोणाला स्पष्ट बोलूच शकना गेले मी. आणि मीच मनाला खाऊन घेतलं. तर पण घरचे म्हणायचे आमच्या दुश्मनानेच केलं, कुणाला देखवत नाही म्हणूनच केलं, ह्यानेच केलं, आमच्या भाऊकीला देखवत नाही म्हणून काय केलं. पण आता वास्तविक खरं तर तसं नव्हतं. हे असा घोटाळा झाला होता, माझ्याकडून चूक झाली ती सांगण्यात, त्यानं ते तसं केलं. तर अशा पद्धत आहे. तर हे आता ह्याच्यावर काय करू शकते, आता हे काय करू शकते ह्याच्यात मला नाही तुम्हाला सांगायचं काय. चित्राच्या ती हँडल त्याने करा. फक्त आता तुम्हाला एकच सांगायचंय याच्यातून की तुम्ही कधीही आपल्या घरातील कमजोऱ्या, नवरा बायकोतल्या संबंधातल्या विषयी अगर कुठलं काही, कुणी नवरा असेल त्यानेही बाहेर मित्रांना सांगू नये, आणि बाई असेल त्यानेही कुणाला मित्रांना कुणाला सांगू नये. आता काय होतं, मित्राला अगर असतील, सहकार्याला बोललं, सहकारी बाई असेल, बाईला बोलली तर ती पुरुषाशी संबंधित असते कुणीतरी, ती सांगते की हिचा अशी कमजोरी म्हणून हिच्या घरची अशी. ते कुणी कसंही काहीही करू शकतं ते, आणि तुम्हाला संकटात टाकू शकतो. ना आपण बोलतो की कुणीतरी काहीतरी केलं, कशाला काय करायला पाहिजे, आपणच आपल्या हातानं संकट ओढून घेतो आपण. तर एवढंच सांगायचंय तुम्हाला. तुम्ही नवरा बायको असाल, अगर घरातले कुणी आपल्या घरातील काही गोष्टी, गुप्त गोष्टी, काही वीक पॉइंट असतात, कमजोऱ्या असतात, त्या अजिबात बाहेर सांगायच्या नाहीत. अजिबात पुन्हा सांगायचे नाही, किती जवळच असू काय असू. उगं मोजकं बोलायचं. तुम्हाला लय मन मोकळं करायचं तर लय मन मोकळं करायचं, लिहून काढायचं प्ले कागदावर लिहायचं, पुन्हा करा कागद फाडून जाळून टाकायचा. ताण यायला ना तुम्हाला काही सांगू वाटायला तर अजिबात बाहेर कुणाला सांगायचं नाही. आणि अजून दुसरी गोष्ट सांगायचीच असेल तर तुम्ही देवपूजा वगैरे जर अशा काही गोष्टी करत नसाल करत तर करा. जप करा, देवापाशी जा आणि देवाला बोला एकांमध्ये. देवा तुम्हाला काय तुमच्या घरी त्रास व्हायला, कुणाचा नवरा बायकोत व्हायला, तर देवाला बोला, देवाला. पण या लोकांना बोलू नका, तुम्ही लोकांना सांगू नका.
लोक सगळे चांगले आहेत असं नाहीये, लोक खूप खराब आहेत. काही 10-5% जर लोक चांगले स्वतः, बाकी तुमचं वाटोळं करायला बसलेले आहेत. म्हणून मी सांगतो, काही गोष्टी तुम्ही आपल्या देवापाशी बोला, देव तुम्हाला त्रास तरी होणार नाही, कमीत कमी तुमचं ऐकून घेईल. डोळे झाकायचे, देवाला म्हणायचं माझ्या नवऱ्यानं असं केलं, काय तुमचं काय बोलायचंय ते देवाला बोला. नसतं तर लिहून काढा, लिहून पुन्हा फाडून टाका, जाळून टाका कागद. म्हणजे मन मोकळं तसं करा. पण असं कुणापाशी मैत्रीण असली तरी तुमची मैत्रीण सुद्धा दुश्मन आहे. मित्र तुम्ही कुणालाच असं जी का जेणेकरून तुम्हाला सामाजिक दृष्ट्या सगळ्या हानिकारक गोष्टी घडतील असं काही बोलू नका. बोलणं तुम्हाला फार घातक ठरतं. त्या बाईचं तसंच झालं. तिनं सगळं सांगितलं, त्यानं ब्लॅकमेल करायला चालू केलं की आज तिचं टेन्शन आता किती वाढलेलं. तर अशा पद्धतीनं आपल्या हातानं आपण संकट ओढून घेतो, आपल्याच हातानं. तर कृपया एवढंच लक्षात ठेवायचं, बोला, तुम्ही बोलू नका असं नाही, बोला, पण काय बोलायचं काय नाही बोलायचं हे जरा थोडं डोक्यात ठेवा. कुणालाही काही सांगत जाऊ नका, कुणाला काही सांगत जाऊ नका. जरी आपल्या नवऱ्यानं त्रास दिला तर नाही सांगायचं, बायकोनं दिलं तरी बायकोचं नाही सांगायचं, घरात सासू कुणाचंच काही सांगायचं नाही, काही सांगायचं नाही. कोण कशा पद्धतीनं तुमचा गेम करेल हे सांगताच येत नाही. तुमच्याकडे रडून ऐकून घेईन आणि तिकडे हसून सांगन तुमच्याच घरी. तुमचंच ही गोष्ट, बायकोची गोष्ट एखादा तिचा मित्र मैत्रीण तिच्या त्याच्या ह्याला कोणाला तरी सांगन, ती पुन्हा कुठेतरी प्रचार करीन. तुमचं जिना हराम करताय. कुठेतरी आपण चुका करतो, नाही बोलून चुका करतो आणि हेच चुका आपल्याला अंगलट येतात. तर असो, मला काय सांगायचे ते कळलंच तुम्हाला. तर आपले दुश्मन तर असे नातलग असतात, पण आपणही आपले दुश्मन होतो. तर थोडं बोलताना कोणालाही सांगताना नीट जरा जपून सांगा, एवढंच. आणि उगाच काय केलं मला कुणी हे न केलं आणि त्याला केलं करायची म्हणायची गरज नाही. हे आपल्या आपण हाताना संकट ओढून घेतो, एवढं सांगायचंय. असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.